कहाणी महालक्ष्मीची. एक आपलं आटपट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 2 बायका होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती होती. आवडतीचं नाव पाटमाधवराणी आणि नावडतीचं चिमादेवराणी होतं. या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणी बुडे, क्षणी स्वर्गात जाई, क्षणी पाताळात जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा फार वाढत चालला. एके दिवशी राजाने सर्व लोक बोलावले व नंदनवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडं तिकडं शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. तो आपल्या आईला म्हणाला, आई आई मला भाकर दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, तू गरिबाचा पोर आहेस तर 4 पावलं पुढं जा. झाडाआड ही वाळलेली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकर दिली. म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघालं. सगळ्यांच्या पुढं गेलं. इतक्यात संध्याकाळ झाली. सर्व लोक घरी आले. त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्री काय झालं, देवकन्या नागकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. मुलानं विचारलं, बाई बाई ह्यानं काय होतं? त्यांनी सांगितले की पडलं झडलं सापडतं, मणी चिंतेलेलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोही वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या, पहाटेस उत्तर पूजा केली. जशी पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरास जागती झाली तसा नागकन्यांनी वर मागितला, तसा ह्यानेही मागितला. तेव्हा देवीनं आशीर्वाद दिला की राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवल वाट नाव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तक घेऊन राजाच्या अंगणात मरून पडेल, असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरी आला. दुसऱ्या दिवशी राणी पहाटे सुटली, परसात आली. तो राजाचा वैरी मेलेला पाहिला. हिला फार आनंद झाला. तशी तिने ही गोष्ट जाऊन राजास सांगितली. राजाने चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं त्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावं धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरी आला. त्यानं राजाला पुसलं, राजा राजा, मी आळ नाही घातला, अन्याय नाही केला, तर मला इथं का बोलावलं? राजा म्हणाला, भिवू नकोस, घाबरू नकोस, माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला? सगळे लोक तुझंच नाव सांगतात, याचं काय कारण ते सांग. पोरगा म्हणाला, राजा राजा, मी त्याला मारला नाही, पण तो देवीच्या वरानं मेला. राजा म्हणाला, ती कोणती? तिला तू कुठं भेटलास? पोर म्हणाला, मी सगळ्यांच्या पाठीमागून निघालो, थोडासा पुढं गेलो, शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. तो येता येता रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्यांची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली. घागरी फुंकल्या. पाटे महालक्ष्मी कोल्हापुरास जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला. तुला आशीर्वाद काय मिळाला? मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशी माडी बांधशील, नवल वाट नाव ठेवशील, असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तर पूजा केली. तातो घेऊन घरी आलो. तो आपलं बोलावून आलं. राजानं त्याची हकीकत ऐकली. आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली, नवल वाट नाव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदाने राहू लागला. ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातो दाखवला. तिला सांगितलं की आश्विन मास येईल, अष्टमी येईल, त्या दिवशी सुतांचा तातो तेल हळद लावून करावा. 16 दुर्वास 16 तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. 16 अर्धे द्यावे, धूपदीप दाखवावा. नंतर नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्याचा वसा घेणं असेल त्यानं तातोची पूजा करावी. तातो हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे दर आश्विन मासी करावं. असा वासा तिनं समजून घेतला
व आपण ते व्रत पाळू लागली. पुढं एके दिवशी काय झालं, राजा राणीच्या महाली आला, सारीपाट खेळू लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हे काय म्हणून विचारलं. राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरी हरे भाऊ, दोरे भाऊ, काकणे भाऊ, कळावे भाऊ, तेव्हा व्रताचं सूत तू सोडून टाक, मला ह्याची गरज नाही. पुढं रात्र झाली. राजा राणी झोपी गेली. सकाळी दाशी बटकी महाल झाडू लागल्या. केरात त्यांना तातू सापडला. दाशीने तो नवलवाटास दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला, त्याला नावडती भेटली. तिनं तो तातू मागितला. तेव्हा तो म्हणाला, उच्चील माचील, घेतला वसा टाकून देशील. तिनं सांगितलं, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसा तातू तिच्या हवाली केला व वसा सांगितला. पुढं आश्विन मास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाट माधव राणीच्या महाली गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे का नाही पाहू लागली. तो घरात कुठं काहीच तयारी दिसेना. तेव्हा ती पाट माधव राणीला म्हणू लागली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. राणीनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी काही नाही. तेव्हा राणीला पुन्हा म्हणाली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर ते तुझ्या राज्याला पुरं होईल. राणीनं उत्तर दिले की म्हातारीला तांब्यावर पाणी दिले तर माझ्या राज्याला पुरणार नाही. तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाट माधव राणीला हाक मारली, अगं अगं पाट माधव राणी, पुत्राची माय, म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर माझ्या राज्याला ती पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला, सवतीच्या महाली डाराडूळ करीत असशील, अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं, असं होऊन तू पडशील. इतकं राणीनं ऐकलं व खदखदा हसली. पुढं म्हातारी निघून गेली. ती चिमादेव राणीच्या महाली आली. इकडं तिकडं पाहू लागली. तो तिला जिकडं तिकडं गडबड दिसली. एकीकडे भोजेचं साहित्य दिसलं व दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला. तिनं चिमादेव राणीला विचारलं, अगं अगं चिमादेव राणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे. तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे. राणी म्हणाली, तुला कशाने ओळखावं, कशानं जाणावी. तो ती सकाळी कोवारीन झाली, माध्यानी तरुणी झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. अशा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखवल्या. नंतर राणीनं तिला घरात बोलावलं. नाहू माकू घातलं, पितांबर नेसाय दिला, चौरंग बसाय दिला. राणीनं नवल वाटांनी पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघीजणी घागरी फुंकू लागल्या. तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला. धुपांचा वास महाली आला. तशी राजाने चौकशी केली. शिपायांना हाक मारली व विचारलं, नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या. शिपाई नावडतीच्या घरी आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला. शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला व मंदिरात घेऊन गेली. सारी पाठ खेळू लागली. खेळता खेळता पाठ झाली. पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जागती झाली. तशी राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ. राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नाणीत डाराडूळ करील. अर्धांग बेडकाचं अर्धांग मनुष्याचं अशी ती होऊन पडेल. तशी चिमादेव राणीने तिची प्रार्थना केली. इतका कडक शाप देऊ नका. तसं देवीने सांगितलं की राजा तिला 12 वर्षे वनात तरी धाडील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. उजळल्यावर राजाने तिला रथात घातलं व राजवाड्यासमोर घेऊन आला. पाट माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तू सामोर ये. तशी ती फाटकं तुटकं लुगडं नेसली, घाणेरडी चोळी अंगात घातली, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, जळतं खापर डोईवर घेतला आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तो राजाने विचारलं, ओरडत किंचाळत कोण येत आहे. भूत नाही की खेत नाही, तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला वनात रानात नेऊन मारून टाका. असा शिपायांचा हुकूम केला आणि आपण उठून महाली आला. राजा राणी सुखाने नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळमुळ रडू लागली. तसं शिपायांनी सांगितलं, बाई बाई रडू नको, आम्ही तुमच्या हातचं खाल्लं प्यायलेलं आहे, आमच्यानं तुला काही मारवत नाही म्हणून सोडून देतो.
पुन्हा तो या राज्यात काही येऊ नकोस असं म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं व आपण निघून नगरात आले. नंतर ती तशीच फिरता फिरता नगरात गेली. पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते, परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवं माणूस कोण आला आहे. तोही सापडली. त्यांनी तिला हाकून पेटून लावली. पुढं ती कासाराच्या आळीला गेली. तिथं नव्या राणीला चुडा करत होते, पण एकही चुडा उतरेना. तेव्हा चौकशी केली की नवं माणूस कोण आला आहे. तेव्हाही सापडली. लोकांनी हिला हाकून पेटून लावली. तिथून निघाली तो सोनाराच्या आळीला गेली. नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तो की एकही दागिना उतरेना. तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवं माणूस कोण आहे. तेव्हाही सापडली. त्यांनी हिला हाकून पेटून लावली. तिथून निघाली ती साड्याच्या आळीला गेली. तिथं पाहतो तो नव्या राणीला नवा साडा मिळत होते, पण एकही साडा चांगला उतरेना. मग त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे. इकडे तिकडे पाहू लागले, तोही सापडली. मग हिला तेथून हाकून पेटून लावली. पुढं ती रानात निघून गेली. जाता जाता ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथेच राहिली. ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं 12 वर्षे सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाड सारवण कोण करते, त्यानं समोर यावं. तशी ती ऋषींच्या समोर आली. नमस्कार केला. ऋषीनं झाड सारवण करण्याचं कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगते. ऋषीने अभय दिलं. राणीनं पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. ऋषींनी पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनी तिचकडून महालक्ष्मीची पूजा करविली. रात्री घागरी फुंकविला. पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली. तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हा देवीने उशाप दिला, ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाड्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा उद्या येथे येईल. ताणलेला असेल. त्याचे शिपाई इथं पाण्याचा शोध करतील. तेही सगळी तयारी पाहतील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा तिथं येईल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा तिथं आला. थंडगार चहा पाहिली. स्वस्त बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला. पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला. आत्मा थंड झाला. पुढे राजानं शिपायानं विचारलं, जिथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळ्याला पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा काय आला. शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतो. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लेलं प्यालेलं हो, तेव्हा आमच्यानं काही तिला मारवलं नाही. तिला आम्ही सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तुम्ही तिचा आसपास शोध करा. शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या. तिथंही सापडली. राजाला शिपाईने गुंफेत नेलं. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषीनेही ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळचा शोध केला व राणीला नमस्कार करण्यास सांगितलं. नंतर तिला राजाच्या हवाली केलं. तसं उभयंतांनी ऋषीला नमस्कार केला. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजाने तिला रथात घातलं. आपल्या नगरी घेऊन आला. बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला. राजा पाटमाधव राणीला घेऊन येत आहे. त्याला तू सामोर ये. तशी राणीने आली. माखली, पितांबर नेसली, शाल जोडी पांघरली, अलंकार घातले. नगरच्या नारीबरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजाने विचारलं, वाजत गाजत कोण येत आहे, नागकन्या की देवकन्या. तसं शिपायाने सांगितलं, नागकन्या नाहीत, देवकन्या नाहीत, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला, तू जर अशी सामोरे आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते. राणी उगीच बसली. राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघीसह वाजत गाजत नगरात आला व सुखानं रामराज्य करू लागला. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली होती, तशी तुम्हा आम्हावर 3 कोपो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी, सुफळ संपूर्ण. ही कहाणी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.